सकाळी जळगाव जिल्ह्यातील भादली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून एका माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेने गावात खळबळ उडाली आहे। अधिक तपासासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद सुरू आहे। कानसवाडा शिवारात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। संशयित देवेंद्र उर्फ देवा पाटील याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे। युवराज कोळी यांना शस्त्राने सपासप वार करत त्यांची हत्या करण्यात आली। संतप्त जमावाने घटनास्थळी संशयित आरोपीची दुचाकी आणि हॉटेल पेटवून दिले। 2021 साली सुरू झालेल्या वादाचा शेवटी खुनातच शेवट झाला। कानसवाडी या ठिकाणी माजी उपसरपंचाचा खून झालेला आहे। नेमकं काय अपडेट आहे, काय कारवाई सुरू? आज साधारणतः सकाळी 8 वाजता कानसवाडी आणि खडगाव या रस्त्यावर जवळ एका शेतामध्ये युवराज सोपन कोली वय 35 वर्ष यांचं खून झाले होते। खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील। 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होतं। त्याच्यापैकी भरत पाटलांचं अटक झालेलं आहे। त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना 31 डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचा एक FL3चं परमिट आहे आणि त्यांना एक डाबा आहे, त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता। नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहे। त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आणखीन एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे। सर, हे जे आरोपी आहेत यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे? ही जे 3 आरोपी आहेत, 3 आरोपींचा आमच्याकडे काही क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणी अधिक माहिती मिळवण्याचे काम चालू आहे। या धक्कादायक घटनेमुळे भादली गावात तणावाची स्थिती आहे। पुढील तपासासाठी पोलिसांकडून अधिक माहिती मिळवली जाईल आहे।